कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बसा मॅडम, अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर चेंज करण्यासाठी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। आता एवढ्या कमी कालावधीमध्ये लगेच दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागे आपला काय हेतू आहे? आज एक महत्त्वाची घोषणा करायची आहे। अनुष्का आणि माझा मोठा मुलगा आदित्य, त्या दोघांचाही साखरपुडा होणार आहे 27 जानेवारी पासून। पण या तर तुमच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत ना? अनुष्काला लोकांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून ऍक्सेप्ट केलं नाहीये हे मान्य आहे मला, पण मॅम आता त्या व्हिडिओजचे व्ह्यूज वाढतायत, लोकांना तो व्हिडिओ आवडताय। तुम्ही प्लीज आता करंट स्टेटस बघा ना त्या व्हिडिओचा। ते सुद्धा बघितलंय मी, पण लोकांचा ह्याला इतका नेगेटिव्ह प्रतिसाद आणि कंपनीवर ह्या सगळ्याचा परिणाम होतोय की काय असं वाटत असतानाच मला आनंद होतोय हे सांगायला की ह्याचा कंपनीवर काहीही परिणाम झाला नाही आणि वेळेत सगळं सावरलं। आणि आता ज्या महत्त्वाच्या घोषणेसाठी किंवा ज्या महत्त्वाच्या अनाउन्समेंटसाठी मी तुम्हाला इथे बोलवलंय, ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, ते सांगते। बाप रे, वहिनी पण सस्पेन्स ठेवतात म्हणायचं। म्हणजे मला वाटलं होतं फक्त साखरपुड्याची घोषणा करणार आहेत, पण नाही, अजून काहीतरी आहे। पारूला ब्रँड अँबॅसेडर पदावरून का काढलं ह्याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे। या अहिल्याला काय पडली आहे जुनं उकरून काढायची? झालंय ना आता सगळं, गेली पारू, आता मी आहे ब्रँड अँबॅसेडर। काही दिवसांपूर्वी पारूवर काही गुंडांनी शाई फेकली, तिला त्रास दिला, ती घाबरली। आदित्यने त्या गुंडांसोबत रस्त्यावर जाऊन मारामारी केली। हा प्रकार खरं तर मला अजिबात आवडला नव्हता। म्हणजे किर्लोस्कर कंपनीच्या सीईओनी रस्त्यावर उतरून गुंडांची मारामारी करणं, तो व्हिडिओ व्हायरल होणं, तो काळ अतिशय त्रासदायक होता। पोलिसांनी त्या गुंडांना अटक केली, पण त्यांच्यावर ठोस अशी काही कारवाई झाली नाही। शिवाय अनुष्काने माणुसकीच्या नात्याने त्यांच्या सगळ्या उपचाराचा खर्च केला। त्यावेळेला आम्हाला जे योग्य वाटलं तेच आम्ही केलं। पण गोष्ट इथेच संपत नाही। एका निष्पाप मुलीवर भर रस्त्यात कोणीतरी शाई उडवतं आणि आपण त्याबद्दल काहीही करू शकत नाही। ह्यासाठी माझं मन मला खात होतं। आणि म्हणूनच आज प्रीतम आणि पारूने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये त्या गुंडांविरोधात रितसर तक्रार नोंदवली। हेच ते गुंड। त्यावेळेला जेव्हा अनुष्काने या गुंडांना सोडवलं तेव्हा मला असं वाटलं ती जे करते ते योग्य करते, पण मग नंतर विचार केल्यावर असं लक्षात आलं की नाही, हे सगळं चुकतंय। कारण आज या गुंडांना जर सोडवलं तर त्यांची हिंमत अजून वाढेल। आज त्यांनी शाई फेकली आहे, उद्या ऍसिड फेकायला सुद्धा कमी करणार नाहीत। मुलींनी किती दिवस अजून हे सहन करायचं? आणि म्हणूनच त्या गुंडांना अद्दल घडवण्यासाठी आदित्यने ते कृत्य केलं। पोलिसांची वाट न बघता एक संवेदनशील, जबाबदार नागरिकाचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं। आणि एक आई म्हणून मला माझ्या मुलाचा अभिमानच वाटतो। या गुंडांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, ही मी पोलिसांना विनंती करते। होय मॅडम, आता आम्ही यांना बरोबर बोलते करतो। थँक्यू। येतो मॅडम, चला। आणि आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट। अरे बापरे, अजून महत्वाचं काहीतरी आहे। बहिणी ना आज बॉम्बवर बॉम्ब फोडतात। पारूवर शाईफेक झाली, ती घाबरली आणि तिची ती मनस्थिती पाहून
आम्ही तिला ब्रँड अँबॅसेडर पदावरून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि अनुष्का नवीन ब्रँड अँबॅसेडर झाली. पण नंतर विचार केल्यावर असं लक्षात आलं की हा पारूवर अन्याय आहे. आपण समाजात एक चुकीचा मेसेज पाठवतोय. म्हणजे मुलगी घाबरली आणि तिने माघार घेतली, हा चुकीचा मेसेज जायला नको. आणि या संपूर्ण काळात आदित्य पारू सोबत खंबीरपणे उभा होता. आणि आज म्हणूनच आम्ही आमची चूक सुधारण्याचं ठरवलंय. आणि आज तुमच्या सर्वांच्या समक्ष मी पुन्हा एकदा पारूला किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करते. पारू, congratulations. अनुष्का, तुला माझा निर्णय मान्य आहे ना? मॅम, तुम्ही जे काही बोलताय ते बरोबर बोलताय. मला माझी चूक कळाली आहे. या पदासाठी पारूच योग्य आहे आणि मला आदित्यचा खूप अभिमान वाटतो. तो कायम पारूसोबत सत्यासोबत उभा राहिला. आदित्य, तू बरोबर होतास. या पदावर पारूचाच हक्क आहे. अनुष्का खरंच पारूसाठी ब्रँड अँबॅसेडर पद सोडते की काय? पारू, ये समोर. पारू, जा. अगं, जा लवकर जा. पारू, ह्या सगळ्यांसमोर आज आम्हाला सांग की तू ही जबाबदारी पेलायला तयार आहेस ना? माझ्या देवी आईंचा शबूत माझ्यासाठी अंतिम आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.